हॅलो, कसे आहात? नंतर आम्ही गेलो गोदावरी कुंडला. या कुंडला गोदावरीचं जन्मस्थान मानले जाते. या धार्मिक स्थळी अनेक प्राचीन मंदिरे देखील आहे. नंतर आम्ही आलो जुने महादेव मंदिर बघायला. इथे चक्रधर स्वामींनी 5 लिंगापैकी एक जे महत्वाचं लिंग आहे, महादेवाची जी पिंड आहे ते म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. या महादेवाच्या पिंडीला स्वामींनी विळा सुद्धा वाहिलेला आहे. मग काय, नाशिक म्हटलं म्हणजे मिसळ हे आलीच. मग आम्ही गेलो ऑस्करवाडीची फेमस मिसळ खायला. नंतर आम्ही गेलो पंचवटीला. असं मानलं जातं की राम, लक्ष्मण आणि सीता हे त्यांच्या वनवासाच्या टाइमला येथेच राहत होते. हेच ते स्थान आहे जिथे कुंभमेळा पण होते. इथे खूप प्राचीन महादेव मंदिरे देखील आहे. नंतर सगळं फिरून खाऊन पिऊन पोचलो आम्ही आमच्या शहरात. काहीही म्हणा, आपल्या शहरापेक्षा, आपल्या घरापेक्षा सुंदर अशी जागा कुठेही नाही. तर मित्रांनो, कसा वाटला माझा ब्लॉग?